नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। आजची माहिती संजय गांधी निराधार योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण सध्या सर्वत्र एकाच चर्चेला जोर आलाय आणि ती म्हणजे तब्बल 6,000 रुपये अनुदान वाढीची मागणी। या विषयामागचं नेमकं कारण काय आणि लाभार्थी एवढी मोठी मागणी का करतायत हे आपण आता सविस्तरपणे समजून घेणार आहोत। आता बघा, या योजनेत अनेक प्रकारचे लाभार्थी येतात। दिव्यांग बांधव असतील, विधवा महिला असतील आणि वृद्ध नागरिक असतील किंवा आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेले निराधार कुटुंब असतील, या सगळ्यांचं आयुष्य मोठ्या संघर्षातून जात असतं। दिवसेंदिवस वाढती महागाई, घर खर्च, औषधांचा खर्च आणि रोजच्या गरजा पूर्ण करताना अनेकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। त्यामुळे या सर्व लाभार्थ्यांकडून सरकारकडे सातत्याने एकच मागणी केली जात आहे की संजय गांधी निराधार योजनेतील आर्थिक मदत मोठ्या प्रमाणात वाढवली गेली पाहिजे। काही दिवसांपूर्वी सरकारकडून अनुदान वाढ करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं, पण ती वाढ फक्त काही लाभार्थ्यांपुरतीच मर्यादित राहिली। आता विशेष म्हणजे दिव्यांग बांधवांसाठीच अतिरिक्त मदत जाहीर करण्यात आली, मात्र इतर लाभार्थ्यांना त्याचा फायदा मिळाला नाही। त्यामुळे अनेक विधवा महिला आणि इतर निराधार लाभार्थ्यांमध्ये नाराजीचं वातावरण तयार झालं, कारण त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे की योजना सर्वांसाठी असेल तर वाढलेलं अनुदान सुद्धा सर्वांनाच मिळायला हवं। सध्या मिळणारं 1,500 रुपये अनुदान हे आजच्या महागाईच्या तुलनेत खूपच अपुरं असल्याचं लाभार्थी सांगत आहेत। एवढ्या कमी रकमेत महिनाभरचा खर्च भागवणं अनेकांसाठी अशक्य होत चाललंय। औषधं, घरभाडं, वीज बिल, अन्नधान्य आणि इतर गरजा पूर्ण करताना लोकांची मोठी कसरत सुरू आहे। म्हणूनच आता अनेक संघटना आणि लाभार्थी सरकारकडे थेट 6,000 रुपये मासिक अनुदान वाढीची मागणी करतायत। यामागचं कारण सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, कारण ज्यांच्याकडे उत्पन्नाचं दुसरं कोणतंही साधन नाही, अशा कुटुंबांसाठी ही योजना म्हणजे जगण्याचा मोठा आधार ठरते। त्यामुळे वाढत्या खर्चाच्या काळात सरकारने या लाभार्थ्यांकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं मत अनेकांकडून व्यक्त करण्यात आलं। पुढील काळात सरकार यावर काय निर्णय घेणार आणि खरंच अनुदान वाढणार का, याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय मित्रांनो। म्हणूनच हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार। सुरुवातीलाच एक छोटीशी विनंती आहे, आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे जी माहिती आपण पाहणार आहोत ती अनेक लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणारी ठरू शकते। त्यामुळे कुठलाही भाग स्किप करू नका। प्रत्येक अपडेट तुम्हाला सविस्तर आणि सोप्या भाषेत समजून सांगणार आहोत। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून बच्चू कडू यांच्या वतीने एक महत्त्वाचं निवेदन करण्यात आलं। या निवेदनामध्ये विशेषतः संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांबद्दल मोठी माहिती देण्यात आली। विशेष म्हणजे ज्या लाभार्थ्यांकडे टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र आहे किंवा टेम्पररी UDID कार्ड आहे, अशा लाभार्थ्यांना आता पेन्शनचा लाभ मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली। त्यामुळे अनेक दिव्यांग बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण तयार झालं। यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा निर्णय बच्चू कडू यांच्या पाठपुराव्यामुळे शक्य झाल्याचं दिसत आहे। त्यामुळे प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याकडून या निर्णयाचं जोरदार स्वागत करण्यात आलं। त्याचबरोबर शासनाचा हा निर्णय प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। विशेष सूचना देताना असं सांगण्यात आलं की कोणताही दिव्यांग लाभार्थी या योजनेपासून वंचित राहता कामा नये। त्यामुळे गावागावात जाऊन माहिती पोहोचवणं आणि पात्र लाभार्थ्यांना मदत करणं ही जबाबदारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पार पाडावी, असं देखील स्पष्ट करण्यात आलंय। आता पुढे आपण पाहणार आहोत की नेमकं 6,000 रुपये अनुदान वाढीबद्दल काय मोठी अपडेट समोर येत आहे आणि सरकारकडून पुढे कोणता मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो। आता पुढची माहिती तर प्रत्येक लाभार्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल, कारण सरकारच्या या निर्णयामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टींवर भर देण्यात आलेला आहे हे समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे। बच्चू कडू यांच्या माध्यमातून स्पष्टपणे काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आणि या सूचनांची अंमलबजावणी तातडीने करण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या दिव्यांग बांधवांकडे अजून UDID कार्ड नाही किंवा ज्यांच्याकडे फक्त टेम्पररी UDID कार्ड आहे, अशा सर्वांची नोंदणी करण्यावर भर देण्यात आला, कारण अनेक लाभार्थी फक्त कागदपत्रांच्या अडचणीमुळे योजनांपासून वंचित राहत असल्याचं पुढे येत आहे। त्यामुळे प्रत्येक पात्र दिव्यांग व्यक्तीची माहिती गोळा करून त्यांना कायमस्वरूपी म्हणजे परमनंट UDID कार्ड मिळवून देण्याची मोहीम राबवण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत। यासोबतच दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे संजय गांधी निराधार योजना आणि इतर शासकीय योजनांचा लाभ न मिळालेल्या पात्र दिव्यांगांची माहिती तातडीने जमा करण्यास सांगितलं जात आहे।
कारण अनेक वेळा पात्र असून सुद्धा लोकांना योजनांची माहिती नसते किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये अडचणी येतात. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना शोधून त्यांना शक्य तितक्या लवकर योजनेचा लाभ मिळवून देणं हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे. आता तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रशासन स्तरावर पाठपुरावा. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाशी सतत संपर्क ठेवून शासन निर्णयाची योग्य आणि प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करण्याचं आवाहन करण्यात आलंय. म्हणजेच फक्त घोषणा करून थांबायचं नाही, तर प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत प्रत्यक्ष फायदा पोहोचला पाहिजे यावर भर दिला जातोय. यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बच्चू कडू यांच्या माध्यमातून पत्राचा नमुना देखील उपलब्ध करून देण्यात आला. हे पत्र डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आणि सही करून संबंधित तहसीलदार, उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात सांगण्यात आलंय. ज्यांना प्रिंट काढणं शक्य नसेल त्यांनी स्वतःच्या लेटर हेडवर अर्ज तयार करून तो संबंधित कार्यालयात जमा करावा अशा सूचना सरकारकडून देण्यात आल्या. आता इथली पुढची अपडेट देखील महत्त्वाची मानली जात आहे, कारण सध्या बच्चू कडू यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचं सांगण्यात आलंय. विशेष म्हणजे टेम्पररी दिव्यांग बांधवांसाठी जो मोठा निर्णय घेतला गेला त्यामागे बच्चू कडू यांचे प्रयत्न महत्त्वाचे ठरल्याची अनेक ठिकाणी चर्चा होताना दिसते. त्यामुळे अनेक लाभार्थी त्यांचे आभार देखील व्यक्त करतायत. काही दिवसांपूर्वी सरकारकडून एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला की टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तींना काही योजनांचा लाभ देण्यात येणार नाही. या निर्णयामुळे अनेक दिव्यांग बांधवांमध्ये चिंता तयार झाली, कारण हजारो लाभार्थ्यांकडे कायमस्वरूपी प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला. जर योजना बंद झाल्या असत्या तर अनेक कुटुंबांचा आर्थिक आधारच थांबला असता. मात्र त्यानंतर बच्चूभाऊ कडू यांनी या विषयावर आक्रमक भूमिका घेतल्याचं सांगितलं जात आहे. सरकारपर्यंत हा मुद्दा पोहोचवून टेम्पररी प्रमाणपत्रधारक दिव्यांगांवर अन्याय होऊ नये यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यामुळे पूर्वीचा निर्णय मागे घेण्यात आल्याची चर्चा देखील मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. सर्वात मोठा दिलासा म्हणजे आता टेम्पररी UDID कार्ड असलेल्या दिव्यांग बांधवांना सुद्धा योजनांचा लाभ सुरू राहणार. म्हणजेच अनेक लाभार्थ्यांना पुन्हा पेन्शन आणि इतर शासकीय योजनांचा फायदा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. एवढंच नाही तर ज्यांच्याकडे सध्या टेम्पररी कार्ड आहे त्यांना पुढे परमनंट UDID कार्ड मिळवून देण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. यामुळे आता हजारो दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, कारण कायमस्वरूपी कार्ड मिळाल्यानंतर भविष्यात योजनांचा लाभ घेणं आणखी सोपं होणार. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये या संदर्भात आणखी महत्त्वाचे निर्णय समोर येऊ शकतात अशी चर्चा सुरू झाली. आता इथली सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर येत आहे, कारण ज्या दिव्यांग बांधवांकडे सध्या टेम्पररी UDID कार्ड आहे त्यांचं कार्ड पुढील काळात परमनंट करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. यामागचा मुख्य उद्देश एकच, आणि तो म्हणजे कोणत्याही पात्र लाभार्थ्याचा योजनेचा लाभ थांबू नये. एकदा कायमस्वरूपी UDID कार्ड मिळाल्यानंतर लाभार्थ्यांना पेन्शन आणि इतर शासकीय योजनांचा फायदा सतत मिळत राहणार. पण आता इथून पुढे जी माहिती समोर येते ती लाखो लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची इम्पॉर्टंट मानली जाते. आता सर्वत्र चर्चा सुरू आहे ती म्हणजे तब्बल 6,000 रुपये पेन्शन वाढीची, आणि या संदर्भात आता एक मोठी तारीख समोर आली. ती तारीख म्हणजे 19 मे 2026. आता अनेक जण विचारत आहेत की या तारखेचा आणि 6,000 रुपये अनुदान वाढीचा नेमका संबंध काय? तर बघा, आमदार बच्चू कडू यांच्या माध्यमातून मोठा जनता दरबार आयोजित करण्यात आला. हा जनता दरबार मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली. सकाळपासून दुपारपर्यंत वेगवेगळ्या लाभार्थ्यांच्या अडचणी आणि मागण्या ऐकून घेण्यासाठी हा विशेष कार्यक्रम ठेवण्यात आला. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमधील ऋणानुबंध हॉल येथे हा जनता दरबार पार पडणार असल्याचं सांगितलं जातंय. यामध्ये विशेष बाब म्हणजे संजय गांधी निराधार योजना आणि दिव्यांग लाभार्थ्यांच्या वेगवेगळ्या मागण्या थेट बच्चूभाऊ कडू यांच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी लाभार्थ्यांना मिळणार. विशेषतः 6,000 रुपये अनुदान वाढीची मागणी मोठ्या प्रमाणात मांडण्याचं आवाहन केलं जात आहे, कारण जोपर्यंत लाभार्थी स्वतः पुढे येऊन आपल्या अडचणी आणि मागण्या मांडत नाहीत तोपर्यंत सरकारपर्यंत या गोष्टीचं गांभीर्य पोहोचत नाही असं अनेकांचं मत आहे. म्हणूनच या जनता दरबारामध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी सहभागी व्हावं अशी विनंती करण्यात आली. तुमची पेन्शन समस्या असो, कागदपत्रांची अडचण असो किंवा अनुदान वाढीची मागणी असो, प्रत्येक प्रश्न मांडण्यासाठी ही मोठी संधी मानली जात आहे. त्यामुळे शक्य तितक्या मोठ्या संख्येने एकत्र येऊन आपली मागणी ठामपणे मांडली तर पुढील काळात मोठा निर्णय होण्याची शक्यता वाढू शकते. तर मित्रांनो, इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या,
अनेक लाभार्थ्यांचं असं म्हणणं आहे की बच्चूभाऊ कडू हे दिव्यांग आणि निराधार बांधवांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवत आले आहेत. त्यामुळे यापूर्वी झालेली अनुदान वाढ असो किंवा टेम्पररी दिव्यांग बांधवांसाठी घेतलेले निर्णय असोत, या सगळ्यामध्ये त्यांचा मोठा पाठपुरावा असल्याची चर्चा होताना दिसते. आता पुढे जर पुन्हा एकदा 6,000 रुपये अनुदान वाढीची मागणी पूर्ण करून घ्यायची असेल तर लाभार्थ्यांनी स्वतः पुढे येणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. कारण कोणतीही मागणी सरकारपर्यंत ठामपणे पोहोचवली तर त्यावर पुढे निर्णय होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे आपल्या अडचणी आणि समस्या स्पष्टपणे मांडणं गरजेचं असल्याचं सांगितलं जात आहे. आता विशेष म्हणजे बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारमध्ये प्रत्येक लाभार्थ्याला आपली तक्रार मांडण्याची संधी दिली जाईल. मग ती पेन्शनची अडचण असो, कागदपत्रांचा प्रश्न असो किंवा अनुदान कमी मिळत असल्याची तक्रार असो. कारण सध्या सर्वात मोठी समस्या ही सांगितली जात आहे की मिळणारं अनुदान वाढत्या महागाईसमोर खूपच अपुरं पडतंय. त्यामुळे अनेक दिव्यांग बांधव आणि निराधार लाभार्थी सातत्याने अनुदान वाढीची मागणी करताना दिसत आहेत. आता एक गोष्ट स्पष्टपणे सांगणं सुद्धा गरजेचं आहे. ही माहिती कोणताही चुकीचा संदेश पसरवण्यासाठी किंवा अफवा निर्माण करण्यासाठी दिलेली नाही. सध्या जी माहिती पुढे येत आहे तीच सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे अधिकृत निर्णय आणि पुढील अपडेटकडे लक्ष ठेवणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरेल. तर पुन्हा एकदा लक्षात ठेवा, 19 मे 2026 रोजी बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून जनता दरबार आयोजित करण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणी लाभार्थ्यांच्या वेगवेगळ्या मागण्या तसेच 6,000 रुपये अनुदान वाढीचा मुद्दा मोठ्या प्रमाणात उपस्थित केला जाऊ शकतो. तर मित्रांनो, ज्यांना आपल्या अडचणी थेट मांडायच्या आहेत किंवा 6,000 रुपये अनुदान वाढीची मागणी पुढे न्यायची आहे त्यांच्यासाठी ही मोठी संधी मानली जाते. हा जनता दरबार मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर मधील ऋणानुबंध हॉल येथे आयोजित करण्यात आला. त्यामुळे शक्य असल्यास त्या ठिकाणी उपस्थित राहून तुमच्या समस्या आणि मागण्या थेट मांडणं महत्त्वाचं ठरू शकतं. पुन्हा एकदा महत्त्वाची माहिती लक्षात ठेवा, जनता दरबाराची तारीख आहे 19 मे 2026 आणि वेळ आहे सकाळी 10 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. त्यामुळे ज्यांना सहभागी व्हायचं असेल त्यांनी वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच करावा. तर मित्रांनो, आजची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. कारण तुमचा एक लाईक अशाच महत्त्वाच्या अपडेट्स आणण्यासाठी मोठा पाठिंबा देत असतो. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा, जेणेकरून पुढे येणारी कोणतीही महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.